महालक्ष्मी सेल्स, शिवाजी चौक, उल्लासनगर। उल्लासनगर में इलेक्ट्रॉनिक्स का वन स्टॉप स्टोर, जहां पर आपको मिलती हैं बेस्ट डील्स। एयर कंडीशनर्स, एयर कूलर्स, सिंगल एंड डबल डोर रेफ्रिजरेटर्स, एलईडी टेलीविजन्स, सेमी एंड फुल्ली ऑटोमेटिक वॉशिंग मशीन्स, डीप फ्रीजर्स एंड वेजी कूलर्स। सबसे बेस्ट डील, सबसे लोएस्ट दाम और लोन एंड इजी ईएमआई अवेलेबल। महालक्ष्मी सेल्स, इलेक्ट्रॉनिक्स मार्केट ऑपोजिट आरकेडी कॉलेज, शिवाजी चौक, उल्लासनगर 3। फॉर सेल्स कॉन्टैक्ट अस ऑन। टाउन दर्शन न्यूज, समाचार ही नहीं विचार भी। एक जीवित व्यक्ति को डॉक्टर द्वारा मृत घोषित करने का सनसनीखेज मामला सामने आया है। इतना ही नहीं, मरीज की मृत्यु से संबंधित लेटर भी उसके परिजनों को दे दिया। उल्लासनगर 4 के शिवनेरी अस्पताल से जुड़ा यह मामला सामने आया है। वहीं इस संबंध में अस्पताल प्रशासन ने माफी मांगी है। दरअसल उल्लासनगर निवासी अभिमान तायड़े 62 वर्ष पिछले कुछ समय से बीमार थे। घर पर उनकी स्थिति खराब होने के चलते उनके परिजन ऑटो रिक्शा में उसे लेकर करीब के शिवनेरी अस्पताल में पहुंचे। यहां रास्ते का काम होने के चलते ऑटो रिक्शा में डॉक्टर ने उसकी जांच कर मृत घोषित किया। अभिमान तायरे के परिजनों की मांग पर अस्पताल ने मृत्यु से जुड़ा लेटर भी उसके परिजनों को दे दिया। घर पर अंतिम संस्कार की तैयारी चालू होने के दौरान अभिमान तायरे के दिल की धड़कन चालू होने का एहसास होने पर उसके परिजन अभिमान तायरे को लेकर दूसरे निजी अस्पताल पहुंचे, जहां आधे घंटे बाद अभिमान तायरे होश में आए। इसके बाद अभिमान तायरे के परिजन शिवनेरी अस्पताल पहुंचे और इस सबसे बड़ी गलती पर जवाब मांगा तो अस्पताल प्रशासन ने ऑटो रिक्शा में जांच के दौरान बाहर के आवाज आदि की वजह से गलती होने की बात कबूली और माफी मांगी। अब यहाँ सवाल यह उठता है कि एक मरीज की जिंदगी से जुड़ी इतनी बड़ी गलती पर सिर्फ माफी मांगना काफी है? म्हणजे रिक्षामध्ये त्याला घेऊन आले, अर्धा तासपासून म्हणजे बेशुद्ध होता। तेव्हा रिक्षांमध्ये बघितलं तर तेव्हा मला म्हणजे हार्ट आणि साऊंड्स काय मिळाला नाही, श्वास पण घेत नव्हता आणि फुल फ्रॉथ होता, म्हणजे लार टपक। हां, तर मी सांगितलं की म्हणजे जास्त करून नाही आहे तरी पण तुम्ही ट्राय करा, जिथे व्हेंटिलेटर आहे त्या हॉस्पिटलमध्ये तुम्ही घेऊन जा त्यांना। तर ते लोक घरी घेऊन गेले। त्यांना वाटलं बरोबर नाही आहे, खूप त्यांना दुसरा पण आजार होते, त्यांना वाटलं की जास्त करून नाही आहे आणि अर्धा तासपासून तो म्हणजे बेशुद्ध होता घरी। नंतर थोड्या वेळच्या नंतर त्यांना वाटलं की श्वास थोडा चालतो आहे, तर ते दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये जिथे व्हेंटिलेटर आहे तिकडे घेऊन गेले। तिकडे बघितलं की श्वास चालत होता थोडा आणि शुगर खूप कमी झाली होती। कभी शुगर खूप कमी झाली तर असा हार्टबाट कधी स्लो होऊन जाते कधी, आणि रिक्षामध्ये ते आम्हाला कळलं नाही, म्हणजे श्वास पण नाही आला आणि तिकडे त्यांना म्हणजे थोडा बरा झाला तो। नंतर रिलेटिव्स नंतर आमच्याकडे आले, म्हणजे की तुम्ही सांगितलं तो पेशंट डेड आहे ना, तर सर्टिफिकेट द्या। म्हणजे एक प्रकारच्या ते सांगितलं नाही आम्हाला असं झालं आहे, पेशंट बरा झाला आहे, सारखं ट्रॅपसारखा म्हणजे आम्हाला ट्रॅप केला। तर मी पण म्हणजे ह्युमॅनिटीसारखं ठीक आहे, मी बघितला होता, मला वाटलं होता नाही आहे आणि हे लोक पण सांगता ऑफ झालं आहे, तर आम्ही आधार कार्ड वगैरे बघून डेथ सर्टिफिकेट इश्यू केला। नंतर त्या लोकांनी कळलं की असं आहे, तर त्याच्यानंतर मी रिलेटिव्ह लोकांना सांगितलं, सॉरी सांगितलं, बाई सॉरी, असं कधी बाय चान्स कधी होतो। आणि आम्ही तिकडे बाहेर रोडवर बघितला, तिकडे लाईट पण कमी होती, आवाज खूप होता, त्याच्यामुळे साऊंड्स आम्हाला काय म्हणजे ऐकू आला नाही। तर त्यांना सॉरी सांगितलं नंतर ते लोक पण शांत झाले। तिकडे पण डॉक्टरने सांगितलं त्यांना की असा होतो, कधी कधी मिस्टेक होऊन जाते, असा कधी बाय चान्स। टाउन दर्शन न्यूज, समाचार ही नहीं विचार भी।